स्टार प्रवाह गणेशोत्सवात लुक हु इज बॅक ऑन टेलिव्हिजनवर कमबॅक करते आपली सर्वांची लाडकी द सोनाली खरे. सोनाली, खरंच खूप छान वाटतंय की तू टेलिव्हिजनवर कमबॅक करतेस एवढ्या वर्षांनी. नक्कीच काहीतरी खूप जोरदार स्पेशल असणार आहे. खूप छान आहे, खूप मस्त आहे. मला खूप भरभरून बोलावंसं वाटतंय पण मला बोलता येणार नाहीये. निलिमा किती चांगली मैत्रीण असली तरी तिला सांगता येणार नाहीये. पण नक्कीच आम्ही त्याची वाट बघू आणि तो धमाका कधी फुटणार याची आम्ही वाट बघू. पण टेलिव्हिजनवर कमबॅक करणं हे तुझ्यासाठी किती स्पेशल आहे? खूप स्पेशल आहे. घरी आल्यासारखं वाटतंय लिटरली. कारण सुरुवात माझी टेलिव्हिजन सिरियल्सवरच झालेली होती. एका मागोमागे एक आम्ही सिरियल्स करत होतो आणि पहिलं प्रेम. हां, ते पहिलं प्रेम. मला बेधुंद मनाची लहर पण आठवते. आभाळ माया, बेधुंद, किती सिरियल्स होत्या. पण अच्छा, मी चुकून आभाळ माया ह्याच्यावर बोलली आहे का? येस. पण त्या सगळ्या सिरियल्स नंतर मी पुन्हा प्रवाहाची एक बेधुंदे 10 नावाची सिरियल केली होती काही वर्षांपूर्वी. आणि त्यानंतर मात्र मी टेलिव्हिजनवर काहीच केलं नव्हतं. मग मी OTT फिल्म्स आणि माझं प्रोडक्शन असं सगळं, स्टार फिटनेस चॅनेल असं सगळं चालू होतं. पण ती ओढ होती, करायचं होतं. पण त्या स्टार प्रवाहावर स्टार इज बॅक असंच स्वीट. येस. पण आज निमित्त पण खूप छान आहे की गणपती बाप्पाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुरुवात केलेली आहे आणि ओपन करते की येते तरी हाही श्री गणेश झाला. नक्कीच बाप्पाचे आशीर्वाद मिळालेत आणि त्यामुळे मला खूप खात्री आहे की जे होईल आता ह्यापुढे ते छान होईल. आणि प्रेक्षकांवर जबाबदारी आता ती की त्यांनी मला भरभरून कौतुक करावं, आशीर्वाद द्यावे. कारण बाप्पाने आशीर्वाद दिलेत, आता त्या त्यांच्या आशीर्वादाची गरज. पण आज आता तू एवढं ते छान इतक्या सुंदर सिरियल्सच्या नावं काढलीस, ते सगळे आठवलंय. आणि अर्थात तुझा जो खरा फॅन आहे त्याला हेच नक्की सगळं आठवत असणार आहे. त्यामुळे कुठेतरी आज जुन्या सिरियलची एखादी छान आठवण आज शेअर करते. जुन्या सिरियल्सच्या खूप आठवणी आहेत. आता इथे सुकन्याताई भेटली होती, तिच्याबरोबर जी मी एक खूप फेमस सिरियल होती त्याच्यामध्ये मी होते. आभाळ माया नावाची सिरियल मी केली होती आणि ती जवळजवळ माझी पहिली का दुसरीच सिरियल होती ॲज अ फुल फ्लेजेड डेली शो. आणि तिथे तिच्याकडनं आम्ही सगळीच यंग मंडळी खूप काही शिकलो होतो. मेकअपपासून कसं वागायचं, आर्टिस्टने कसं सगळ्यांना रिस्पेक्ट करायचं, सगळ्यांना धरून चालायचं. ती हर्षदाताई अशा सगळ्यांनीच आम्हाला एक आमच्या गुरु होत्या आणि तिथून ती सुरुवात झालेली. आम्ही एक पूर्ण छान अशी फॅमिली होती. तेव्हा काही गिनी चुनीज चॅनल्स होती, त्यामुळे तो जो एक बॉन्ड होता ना तो जास्त स्ट्रॉंग होता. कारण तीच कलाकार मंडळी दुसऱ्या ठिकाणी पण दुसऱ्या सिरियलमध्ये पण असायची. सो खूप हो खूप आठवणी. किंवा बेधुंद मनाची लहर ज्याच्यामध्ये आम्ही सगळीच तरुण मुलं मुली होतो आणि आता सगळेच जण आपापल्या जागी सुपरस्टार आहेत. अंकुश चौधरी, श्रेयस, अंकुश, मनवा, आम्ही सगळेच एकत्र होतो. आणि ती धमाल, ती वेगळीच धमाल होती. पुण्याला 4 दिवस शूट करायचो आणि त्या 4 दिवसांमध्ये जो धिंगाणा घालायचो आम्ही, म्हणजे शूट पुण्याला असेल. हां, शूट संपलं की आमचं एक वेगळी पार्टी चालायची. मग पुन्हा सकाळी 6 वाजता हर्षदाताई धड दरवाजा वाजवायची की चला चला शूट आहे आणि आम्हाला उठवायची. सो अशा अनेक आठवणी आहेत. आणि आता मला असंच वाटते की आता तशाच काही छान आठवणी मी पुन्हा या जेव्हा नवीन ठिकाणी आता मी जे काही करते तिथे मी नवीन पुन्हा त्या प्रकारे त्या आठवणी आणखीन जमतील आणि त्या आणखीन पुढच्या माझ्या वाटचालीसाठी महत्त्वाच्या ठरतील. नक्कीच. आणि यंदा गणेशोत्सवात काय घरी काय स्पेशल आहे? घरी गणपती नसतो यार, पण ऑफकोर्स दरवर्षी माझे ठरलेली घरं असतात जिथे मी जाते दर्शनाला आणि भरभरून आशीर्वाद घेते. तर तसंच ह्यावर्षीही सगळ्या जशी सुट्टी मिळेल काय त्या हिशोबाने आता तेच गणित चेंज झालेलं आहे. सो त्या हिशोबाने जेवढं जमेल तेवढं मी बाप्पाच्या दर्शनासाठी सगळीकडे जाणार. तुला मोदक किती आवडतात? प्रचंड. मला मोदक बनवता येतात, पण उकडीचे मोदक मी बनवते. सो त्यामुळे ते खायला तुम्हाला आवडत असेल तर बनवायचे पण कष्ट घ्यावे लागतात. सो ते मी घेते आणि मला प्रचंड आवडतात. आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे मी भरभरून मोदक खाते. डाएट बिएट सगळं खड्ड्यात, हां, बाजूला. आणि बाप्पाकडे यंदा काय मागणं आहे? बाप्पाकडे आय थिंक बाप्पा ना मला न मागताच खूप काही देतो, तर मी त्यासाठी खूप ग्रेटफुल आहे. पण ह्यावर्षी मी एवढंच म्हणेन की एक नवीन काहीतरी प्रयत्न करते आहे. खूप मोठं दडपण आहे कारण मी हे कधीच आधी केलेलं नाही आहे. सो त्यासाठी मला त्याचे आशीर्वाद पाहिजे. कारण त्या आशीर्वादाशिवाय मला नाही वाटत की एवढी मोठी जबाबदारी मी पेलू शकेन. कारण खरंच वेगळ्या पद्धतीचं काहीतरी करते. सो बाप्पा तिथे आशीर्वाद दे आणि उत्सुकता वाढवते आणि प्रेक्षक तुम्ही पण आशीर्वाद द्या. सोनाली, खूप उत्सुकता वाढवलीस तू आता.
सॉरी लवकरच कळेल पण अगदी थोड्या दिवसातच लगेच कळणार आहे. लगेच. म्हणजे गणेशोत्सवात ते जोरदार असणार आहे. हां मग गणेशोत्सवामध्ये कळेल. हां ओके, आता खूप सारी उत्सुकता वाढवली आहे हिनी सोनाली, त्यामुळे तू ॲक्टर जबरदस्त आहेस हे माहिती आहे मला. आत्ता पुन्हा प्रचिती आली. थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. थँक्यू.